यांचा धर्म कोणता होता? छत्रपती संभाजी महाराजांनी मानवतेवर एवढे मोठे स्वराज्य उभा केले. परमपूज्य साने गुरुजी यांनी आपल्या प्रार्थनेतून सांगितले आहे, खरा तो एकीची धर्म जगाला प्रेम अल्पावे असे आणि माझा विषय आहे याच सिंहाचा छावा म्हणजेच मला समजलेले नरवीर, शूरवीर, ज्ञानवीर, धर्मवीर छत्रपती संभाजी. तरुण व तडफदार शुभेच्छांना माझा नमस्कार. मित्रांनो, छत्रपती संभाजी महाराजांचा जन्म 14 मे 1657 रोजी पानोपानी आपली सिद्धता महानता सिद्ध केलेली आहे. गडकरी म्हणतात, राकट देशात कणखर देशात दगडाच्या देशात, राकट देशात कणखर देशात दगडाच्या देशात, नाजूक देशात कोमल देशात फुलांच्या देशात, नाजूक देशात कोमल देशात फुलांच्या देशात, मंगल देशात पवित्र देशात महाराष्ट्र देशात, मंगल देशात पवित्र देशात महाराष्ट्र देशात, प्रणाम माझा घ्यावा अशी महाराष्ट्र देशात, प्रणाम माझा घ्यावा अशी महाराष्ट्र देशात. जय केव्हा मी श्री समर्थ इंग्लिश स्कूल कॉलेजचा 9वीचा शिकणारा विद्यार्थी आहे. मी आज तुमच्या समोर महाराष्ट्राची खरी ओळख या विषयावर बोलणार आहे. तर इथे तुम्ही ऐकून घ्यावे अशी विनंती. मंगल देशा पवित्र देशा महाराष्ट्र देशा, मंगल देशा पवित्र देशा महाराष्ट्र देशा, प्रणाम माझा घ्यावा अशी महाराष्ट्र देशा. 1 मे 1960 व या सुंदरी स्वराज्याचे स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज. त्याचप्रमाणे स्वातंत्र्यवीर सावरकर
त्याच्या पाण्याला म्हणता उन्हाळ्याला कोल्हापूरच्या अंबाबाईला तुळजापूरच्या भावा आपल्याला भारतीय स्वातंत्र्य हे बरोबर, पण त्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाखाली देशात स्वैराज्य होऊ नये याचीही काळजी आपल्याला घ्यायला हवी. कारण काही लोक एका जबाबदारी पदावर असतात आणि जबाबदार पदावर असताना सुद्धा अत्यंत चुकीच्या पद्धतीने महापुरुषांवर बोलतात. मीही कोणत्या एका आमदारची बाजूने बोलते असं नाही, कारण 13 मेरा बनवा एक कैसा होईल संत कबीर कहते. खूप वेळ असतो व्हॉट्सअपच्या स्टेटससाठी आणि रात्र राहतो फेसबुकच्या स्टोरेजसाठी. जीवही धोक्यात राहतो टिकटॉक बनण्यासाठी टिकटॉक स्टार आणि सोबत म्हणजे ते वेगळा रस्त्यावर जातात आणि आताच्या मुलांमध्ये हे प्रमाण वाढले जाते. म्हणजे आता म्हणजे त्यांनी सगळे ज्या काळामध्ये त्यांना खेळायचं असतं आधीच्या काळामध्ये मुला आणि आधी सर आपण पडतो आणि सर्व नाते विसरू करतो. धन्यवाद. जन्म घ्यावा हे माझ्या हातात नव्हतं. हाताच्या रेषावर नव्हे तर हाताच्या जवळ असणाऱ्या पिरदार मनगटात जे गोविंद छोट्या मोठ्या बालमित्रांनो, मी कुमारी जन्मी राजेंद्र मिठारी, पंडित विष्णू दिगंबर पुरस्कर, ज्युनियर कॉलेज पोलीस येथील 11वी सायन्स विद्यार्थी तुमच्या समोर विषय मांडते समाज माध्यमांचे व्यसन. जबाबदारी झटकली नाही, दुसरा कोणाला महाराजांनी दिली ही नाही. जिथं मृत्यू अडवाला तिथं राजे स्वतः मृत्यूशी झुंजले, म्हणून शिवाजी हे शिवाजी झाले. ड्रीम 11 यासारख्या जबाबदारी
व संघर्ष भरत कांबळे, तन्वी दीपक गिरजकर आणि नवनाथ काशे या 5 स्पर्धकांपैकी छत्रपती संभाजीराजे विखुरलेल्या देशबांधवांना एकत्र करून जनआंदोलनासाठी प्रेरित करणाऱ्या राजमाता जिजाऊ, जगाच्या इतिहासामध्ये ज्यांच्या पराक्रमाला तोड नाही असे छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती शिवाजी महाराजांचे आद्य गुरु जगद्गुरु संत तुकाराम महाराज, हजारो वर्षाच्या गुलामगिरीला सुरुंग लावणारे संत तुकाराम महाराज, धर्म भाषा तत्वज्ञान याच्यावर भाष्य करणारे संत तुकाराम महाराज, कीर्तिवंत प्रतिभावंत महान संत तुकाराम महाराज. मला व्यासपीठाला विषय देऊन मिळाला असावा, तुका आकाशा एवढा, तुका आकाशा एवढा. नमस्कार सन्माननीय व्यासपीठ, उपस्थित मान्यवर, माझे स्पर्धक मित्रहो, बंधू भगिनींनो आणि श्रोते, मी तन्वी दीपक गिरजकर व्यासपीठावर विषय मांडत आहे, तुका आकाशा एवढा, तुका आकाशा एवढा. त्यांनी अनेक लोकांना कर्जे दिली, पण कर्जामुळे पीडित झालेल्या जनतेची दयनीय अवस्था तुकारामांना बघवली नाही, म्हणून त्यांनी लोकांची कर्जे माफ करून टाकली. सज्जन हो, मला सांगा, क्रिया करून दाखवली तैसे संत ज्यांनी क्रिया करून दाखवली, बालके चाली म्हणजे तुकाराम रयतेचे शिक्षक होते, लहान मुलांची माता होती, पाण्यातून पहिलं तीरावर नेणारे. तुकाराम महाराज स्वतः सुखी होते, त्यांचा संसार सुखाचा होता, परंतु संपूर्ण मानवजात सुखी व्हावी अशी त्यांची मनोमन इच्छा होती. बुडले ते जन न देखवी डोळा, बुडे यामध्ये 17 शतकाचा संपूर्ण समाज अडकून पडला. त्यातले बरे बोलणारे नव्हे तर खरे बोलणारे संत होते. मित्रांनो, तुकाराम महाराजांनी यापेक्षा दुसरा मनाचा मोठेपणा काहीच असू शकत नाही. जाता जाता एवढंच म्हणेल, जगण्याचा खेळ शब्दांचा मेळ म्हणजे तुकाराम. जगण्याचा खेळ शब्दांचा मेळ म्हणजे तुकाराम. शब्दांचे अक्षर अक्षरांचे गान, शब्दांचे अक्षर अक्षरांचे गान, अभंगाचे पान. त्यानंतर दीप्ती बोरवाके ज्या खानापूर नगर पंचायतीमध्ये कार्यरत आहेत आणि त्या मूळच्या काय ते तू आज करू नकोस. त्यावर कवी कुसुमाग्रजांची पत्नी यांचे डोळे लागले आणि त्या म्हणाल्या की जे काम मी इतर काम मी नव्हेच पण काळही पूजा करणार नाही. यातून आज आपलं चैन मौज मजा लोक यांनी आपलं आयुष्यामध्ये प्रवेश केला आणि हे जे बदलवण्याची ताकद आहे ना, ती साहित्यामध्ये नक्कीच आहे. त्यासाठी साहित्याची चळवळ उभी असायला कोरेगाव सर्वे राधानगरीचा विद्यार्थी विचारपीठावरून विषय चिंतन करतोय अस्वस्थ वर्तमान आणि नाटक महाराष्ट्रात प्रदर्शित झालं. त्या नाटकात एक सीन आहे की बस स्टेजवर गांधीजींना गोळ्या घालून ठार करण्यात येतं. त्यावेळी लोक टाळ्या वाजवायला लागतात, लोक शिट्ट्या वाजवायला लागतात. हे लोक पुरोगामी लोक त्यावेळी हे नाटक बघत असतात. हे नाटक बघून झाल्यानंतर ते गोविंद पानसरे यांच्यापाशी जातात आणि गोविंद पानसरे यांना सांगतात की या नाटकामधला असा सीन आहे, हे नाटक आपण बंद पडलं पाहिजे. त्यावेळी गोविंद पानसरे असं म्हणतात की शरद गोडसे दिग्दर्शित गांधी हत्येचं समर्थन करणारं होय मी नथुराम गोडसे बोलतोय. हे नाटकामार्फत जर शरद गोडसे जर अशा प्रकारे अभिव्यक्त होत असतील तर भारतीय राज्यघटनेतील कलम नंबर 19 प्रत्येकाला अभिव्यक्ती स्वातंत्र्य दिलेलं आहे. त्यामुळे तुम्ही अभिव्यक्त व्हा. तुम्ही एखादं दुसरं काम असं करा की गांधीजींच्यावर तुम्ही एखादं दुसरं नाटक करा किंवा एखादं पुस्तक लिहा. धर्मव्यवस्थेला किंवा इथल्या समाज व्यवस्थेला ज्या ज्या प्रश्न पडला त्या तिथल्या साहित्यिकांनी या धर्मव्यवस्थेला आव्हान देण्याचं काम. भाजपा सरकार सत्तेत आल्यानंतर या देशामध्ये धार्मिक असहिष्णुता वाढायला लागली, अस्वस्थ वर्तमान कुठेतरी मोठ्या प्रमाणात निर्माण व्हायला लागली. स्वातंत्र्याची गळचेपी होते, त्यावेळी अस्वस्थ वर्तमान निर्माण होत असतं. ही गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे. दक्षिण महाराष्ट्र परत केलेले आहे आणि ती स्वतःची लेखणी मोडलेली आहे, ते अत्यंत योग्य आहे. सर, त्यावर माझं वैयक्तिक मत असं आहे की ते अत्यंत योग्य वगैरे काही असं नव्हतं. कारण या आग्रहासाठी होय मी लढणार आहे, विज्ञानाच्या आग्रहासाठी, कष्टकऱ्यांच्या हक्कासाठी. तुम्ही खुशाल बघत बसारे आमच्या बापांच्या यांतयात्रा. कारण मित्र आहे मानवमुक्तीच्या महासंग्रामातला एक छोटासा कार्यकर्ता. मनपूर्वक धन्यवाद. नवनाथ काशी आपल्या समांतर होतोय. आपण मंचावर आणि धर्मवीर संभाजी महाराज यांना मानवंदन करून सुरुवात करतो. मी नवनाथ काशी. माझा विषय आहे राजकारण.
या राजकारणाकडे युवकांना पाहण्याचा दृष्टिकोन चांगला आहे काय वाटतं राजकारणाकडे युवकांचा पाहण्याचा दृष्टिकोन तर अजिबात नाही तर का नाही तर आता तुम्ही इलेक्शन झाले बघितले 2 इलेक्शन झाले विधानसभा लोकसभा त्याच्यामध्ये काय झालं तर मतदानानंतर दुसऱ्या वेळेला दुसऱ्या दिवशी या मतदारसंघात जास्त मतदारसंघात विश्वास राहिला असतात राजकारणावर कुणालाही राहिला नाही मग हा आता विश्वास राहिला नाही आणि या राजकारणामध्ये परिवर्तन आणलं पाहिजे म्हणजे परिवर्तन आणलं पाहिजे तर कुणी आणलं पाहिजे कोण परिवर्तन आणू शकते फक्त आणि फक्त युवा पिढीच राजकारणामध्ये परिवर्तन आणू शकते दुसरं कोणी आणू शकत नाही मग नुसतं तर आपण बाहेर नुसतं बोलायचं की असं झालं पाहिजे तसं झालं पाहिजे नाही मग हो स्वच्छ ती होईल का हो तर नाही होणार मग ते काय केलं पाहिजे तर ती त्या पाण्यामध्ये फिरवली पाहिजे तर ते पाणी स्वच्छ होईल मग स्वच्छ पाणी तुम्हाला मिळेल मग असंच आहे राजकारणामध्ये जर पडायचं असलं तर युवा पिढी चांगली युवा पिढी उत्तम युवा पिढी यांनी त्यात सहभाग घेतला पाहिजे आहे पुढे ती कामगिरी केली पाहिजे आहे तेव्हा परिवर्तन घडेल आणि चांगल्या पद्धतीने राजकारणामध्ये काम होईल मग आता ही ताकद ज्यामध्ये युवक ना इतके हुशार म्हणजे त्यांची बुद्धी हुशार नसते ते लाख मातीत पाणी काढणार त्यामुळं युवकांनी चांगल्या युवकांनी त्यात भाग घेतला पाहिजे पुढे सरकलं पाहिजे आणि राजकारणी त्यांना पाठिंबा दिला पाहिजे तर हे सगळं व्यवस्थितपणे पार पडू शकतो छत्रपती शिवाजी महाराजांनी वयाच्या 16व्या वर्षी रायगडावर शपथ घेतली आणि आपले महाराष्ट्र इतका गाजवला मग त्यांचं वय होतं आता तर 8वी वर्ष मुलं म्हणजे हे वय झालं मग तसेच जर तुम्हाला प्रयत्न केले पाहिजे आणि मग शांत समुद्र जो असतो तो कधीही चांगल्या खाण्यास तयार करू शकत नाही समुद्रात पोहायला पाहिजे नाही तर तो चांगल्या खाण्याशी तयार करू शकतो तसेच एवढ्या कुटुंबातून आले नव्हते त्यांनी एवढं पूर्ण महाराष्ट्रामध्ये बदल केला लोकांची एवढं त्यांना नावजलं तर ते गरीब कुटुंबातून आले होते मग त्यामुळे तुम्ही युवा पिढीने आता म्हणजे त्याच्यामध्ये पडून जास्तीत जास्त चांगल्या प्रमाणे काम केलं पाहिजे आणि हे केलं पाहिजे नाही मग अशाच पद्धतीने आता तुम्ही एक सांगतो तुम्ही एक असं असतं की पुढं जा म्हणायचं सुद्धा कोणतं पाठीमागे लागतं मग बऱ्याच युवकांचा विचार केला म्हणून एक 8 युवक आले काय आहे नक्की प्रोग्राम म्हणजे आपण 8 स्पर्धेचा दिवस आला मग नंतर त्याचे 2 म्हटले आता इतकी म्हातारी मग सांगतात पण नंतर काहीतरी असू शकतं या त्याच्यामध्ये म्हणजे आपण 2 जण कॅन्सल होईल म्हणजे पण राहिले 6 राहिल्यानंतर परत मग 6 मध्ये सुरुवात केली स्पर्धेला परत काय युग आहे होता की असं की आता यूट्यूबवर गुगलवर नुसतं बटन मारले पण असं घेतलं पहिलं असं पण काय नव्हतं की बाबा अभ्यास करायला लागत होता पुन्हा नंतर हे करायला लागत होतं म्हणजे आता लोकांनी काहीतरी पडलं आणि समाजात सुधारणा केली तर चांगलं हे आहे त्यामुळे त्यांनी त्यात पडावं असं माझं मत आहे जाणून घेण्याच्या खंडार कोर्टामध्ये माणसाची भूक प्रेम आनंद पूर्ण करण्याच्या दलदलीच्या जगण्यामध्ये मित्र हो भारतीय एकात्मता इथे संपत चालली आहे का या देशामध्ये भर दिवसा घातल्याच्या कुत्र्यांना जोडे जाणं जाता पडतोय मित्र हो धर्मवाले धर्मवाल्यांचे आणि जातवाल्यांचे आश्रत झालेले हा सगळा गोंधळ झालाय नाहीतर बाबरीही पडली नसती आणि माणसं सुधारली नसती वर्तमान कालखंडामध्ये एवढी अस्वस्थ परिस्थिती निर्माण झाली असताना साहित्यिकांची यावर भूमिका काय यावर आपलं मत मांडण्यासाठी उभा आहे नमस्कार विषय मांडतोय अस्वस्थ वर्तमान आणि साहित्यिकांची भूमिका व साहित्यिक म्हणजे काय स म्हणजे समाज असतो ह म्हणजे हित असतं अंत म्हणजे तत्वज्ञान असतं समाजाच्या हिताचं तत्वज्ञान म्हणजे साहित्य असतं आणि या साहित्याचा जर आम्ही विचार करायला लागतो तर जगामध्ये साहित्याची निर्मिती संतश्रेष्ठ ज्ञानोबांपासून सुरू झाली आणि विश्वाच्या कल्याणाचा विचार ज्ञानेश्वरीच्या माध्यमातून मांडला गेला आज ज्यांचं तुकाराम बीज आहे त्या तुकारामांची गाथा ही 100 ज्ञानपीठ पुरस्कारांपेक्षा मोठी होती असं एक साहित्यिक म्हणायला लागतो त्या तुकारामांची गाथा इंद्रणीच्या लोहामध्ये बुडवली गेली पण आज देखील सर्वसामान्य माणसांच्या ओठांवरती तुकारामांची गाथा ज्यावेळी तरंगते तर मला वाटायला लागतं साहित्यिकांच्या भूमिका आज देखील सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहोचत असतात कारण नारायण पुरीसारखा कवी असं लिहिला लागतो मी लिहितो म्हणजे निर्भय होतो आहे जगाचं पाण्या डोळे देतो आहे कविता म्हणजे अस्तित्वाचे गाणे स्वतःच आपली राख उद्रित झाले मग साहित्यिकांच्या भूमिका संपल्यात असं म्हणत असताना अस्वस्थ वर्तमान निर्माण होण्याची गरज काय पडली आहे कारण साहित्यिकांच्या वर्धेत पोचवला त्या साहित्यिकांना दुपेक्षित ठेवलं जातं जे अण्णाभाऊ साठेंचं साहित्याने क्रांती केली आणि रशियाच्या भिंतीवरती अण्णाभाऊ साठेंचं साहित्य पोचलं त्या उपेक्षित राहतोय कारण नारायण सुर्वे असं म्हणतात आयुष्यभर जेवढ्या कविता लिहिल्या त्या कवितांची रद्दी जरी विकली असती तर आयुष्यभर जगता आलं असतं पण साहित्यिक म्हणून मला जगता आलं नाही म्हणजे वर्तमानात अस्वस्थ आहे त्याच्या मागचं कारण काय आज या देशामध्ये 1 लाखचा खून जर हरामजादे असं म्हटलं जातं गोमांस खाणार असाल पाकिस्तानात निघून जा तर रंग लावून घेतला नाही म्हणून परवा दिवशी राजस्थानात एका तरुणाची हत्या केली जाते अशा कालखंडामध्ये साहित्यिक आपल्या लेखणी हातामध्ये उचलत नाहीत याच्या मागचं कारण काय तर
नामा तयाचा किंकर तेने रचिले हे आवार. नामा तयाचा किंकर त्याने रचिले हे आवार. जनार्दन एकनाथ खांब दिला भागवत. जनार्दन एकनाथ खांब दिला भागवत. तुका झालासे कळस भजन करा सावकाश. तुका झालासे कळस भजन करा सावकाश. संत बहिणाबाईंनी वर्णन केले. नको ते क्लिप ओपन झाल्या, नको त्या लिंक ओपन झाल्या, हार्मोन्समध्ये चेंजेस झाले आणि नको त्या वयामध्ये एक जाणकारपणा येत गेला. अजाणत्या वयात आलेल्या या जाणीवेला युवक म्हणायचं की 19 वर्षाचा आमचा तरुण युवक आज 40 वर्षाच्या स्वतःच्या शिक्षिकेला सांगतो, तू माझी जी शरीर अजाणता जाती धर्म असो, प्रत्येक जण ते इच्छेखातर प्राण हातावर घेऊन लढत होता. आणि आमचा मराठा तरुण आहे जो अगदी साध्या गावातून आलेला एका साध्या संख्येनं एक मराठा लाख मराठा म्हणून रस्त्यावर उतरताना आम्हाला दिसतो. भगवे झेंडे हातात घेऊन अख्खा भारत भगवा आम्ही कोणतरी सोडला. लहानपणापासूनच संप्रदायाचा वारसा मिळाला होता, कारण त्यांचे वडील हे पंढरीचे वारकरी होते. पंढरीच्या होती म्हणजे 10 गावावर त्यांचे कर्ज होते. आताच्या हल्लीच्या काळात टीकाकार म्हणतात की तुकाराम महाराज हे गरीब होते पण गावकरी कुटुंबात होते. त्यानंतर काही दिवसानंतर लहान असतानाच त्यांचे वडील बोलोबा हे स्वर्गवासी झाले. त्यानंतर घरातील सर्व कुटुंबाचा भार हा तुकाराम महाराजांच्यावर. पुण्यामध्ये राहणारी जर पिढी जर इथल्या लोकशाहीकडे इतक्या नकारात्मक दृष्टीने पाहत असेल तर मग विषय मिळतो की आजचा आमचा तरुणांचा तर उरलेले 45% लोक या ज्या भारत देशामध्ये राहतात, ज्यांना मतदानाचा अधिकार आहे, त्या 45% लोकांना किमान काही प्रश्न असतील, त्यांच्या काही समस्या असतील किंवा त्यांचा या देशाशी किंवा या भारतीय लोकशाहीशी काहीच देणं नाही का, हा प्रश्न मला खऱ्या अर्थानं पडतो. आणि मग या सर्व प्रश्नांच्या गाभ्याच्या मुळाशी जाऊन आपण विचार करणं गरजेचा दृष्टिकोन सकारात्मक दृष्टीने होण्याचं आपल्याला खऱ्या अर्थानं पाहायला मिळेल. सर्वात साधी आणि सोपी गोष्ट म्हणजे आपण इथं बसलेल्या तर खऱ्या अर्थानं मला प्रश्न पडतो म्हणजे आपल्या मतदानाद्वारे मग मुळात 45% जनता ही झिजणाऱ्या स्त्री जीवनाला भक्तीची संजीवनी दिली. भक्ती, करुणा, नीती, सहिष्णुता आणि मानवतेचं शिंपण अवघ्या मनावरती केलं. रसिक श्रोते हो, तुम्ही म्हणत असाल ज्ञानेश्वरी, अमृत अनुभव, सागदेव पासष्टी, अभंग, आरत्या, विराण्या, गवळणी अशी कितीतरी ज्ञानरत्ने या समाजाला गवसली. ते ज्ञानेश्वर माऊलींनी आणि जगाला धन्य केलं. आणि याच ज्ञानेश्वरीचा आदर्श ठेवून येणाऱ्या काळामध्ये चांगदेव पासष्टी, एकनाथी भागवत, रुक्मिणी स्वयंवर, सीता स्वयंवर इतकंच नाही तर रोडगा वाहीन तुला. यांच्या प्रतिमेचं पूजन सर्व समाधी उपस्थिती ही समोर आली आणि म्हणाली की सगळा अंधार दूर का येतं 4 वर्षा लोकांचा विश्व पलूस शहराचा चौफेर आणि संस्कृत स्पर्धेचं बक्षीस वितरण सोहळा आणि या निमित्तानं संपन्न होतं दीप प्रज्वलन. टाळ्या समोर विकासात्मक विचारांची कास धरून पलूचा सर्वांगीण आणि चौफेर विकास करणारे नगर परिषद म्हणजे आपली पुरस्कार प्राप्त करून जिल्ह्याचं नव्हे तर महाराष्ट्राचं लक्ष वेधलं जात असताना राज्याचे नेते डॉक्टर भगवान कदम आपण नगर परिषदेच्या माध्यमातून राबवलेले आहेत. विविध स्तरावर काम करत असलेली काळजी आत्ताच्या मुख्याधिकारी निर्मला रशंकर यमगर मॅडम यांनी घेतली. आपल्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे विष्णू दिगंबर पुरस्कार माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक आदरणीय सुभाषजी निकम पलूस शहरातील नेते आदरणीय गणपतप्पा फुलारी, आमचे
या कार्यक्रमासाठी त्यांनी परीक्षणाचं काम केलं ते सर्व परीक्षक या कार्यक्रमासाठी त्यांनी उत्स्फूर्तपणे आपला प्रतिसाद किंवा आपला सहभाग नोंदवला ते सर्व विद्यार्थी विद्यार्थिनी त्यांच्यासोबत आलेले त्यांचे शिक्षक आणि समस्त पत्रकार त्याला 9 वर्ष पूर्ण होत आहे. त्या 9 वर्षाच्या कालावधीमध्ये नगर परिषदेनं अत्यंत स्फूर्त उपक्रम राबवून राज्याच्या विविध ज्या स्पर्धा होत्या त्यामध्ये देखील उल्लेखनीय काम पलूस नगर परिषदेने केलेलं आहे आणि महाराष्ट्राच्या नगर परिषदेच्या इतिहासामध्ये मानाचं स्थान पलूस नगर परिषदेने प्राप्त केलेलं आहे. यासोबतच जेव्हा आम्ही वेगवेगळ्या कामं करत असतो आतापर्यंत आम्ही जी कामं केली असेल ती प्रकारे प्रोटोकॉल आहे किंवा त्या कायद्याने तरतुदी म्हणून आम्ही कामं करतो. परंतु आजचा नववा वर्धापन दिनानिमित्त संपूर्ण पोलीस तालुक्यासाठी जो वक्तृत्व स्पर्धेचं आयोजन पोलीस नगर परिषदेने केलं हे आमच्या सगळ्या कामाचा बाह्य भाग आहे. ह्या कार्यक्रमाच्यासाठी गेल्या 2 वर्षापासून आम्ही विचार थोडीशी जेव्हा आमची कर्मचाऱ्यांसोबत बैठक होते त्यावेळेला लक्षात आलं की एखादी परस्पर स्पर्धा किंवा ह्या संबंधित ज्याच्यामध्ये महिलांचा सहभागी अशा काही स्पर्धा आपण घ्याव्यात का किंवा पुन्हा मध्ये तोच वक्तृत्व स्पर्धेचा विषय आला आणि मग सगळीकडे त्याच्यासाठी ग्रीन सिग्नल मिळाला. मला ह्या कार्यक्रमासाठी ह्याच स्पर्धा का आयोजित करायच्या होत्या त्यासाठी म्हणजे 2-3 कारणं होती. त्याच्यामध्ये पहिली गोष्ट अशी होती की सध्या आपण बघतो की इतका आपल्या सगळ्यांच्या जगण्यामध्ये उद्धरपणा आलेला आहे किंवा ज्या व्हॉट्सअप युनिव्हर्सिटी आहे किंवा इंस्टाग्राम युनिव्हर्सिटी आहे याच्यामधून आपण सगळं ज्ञान घेतो आहोत आणि त्याच्यातून जे काही मिळतं तेच खरं ज्ञान आहे असं एक मोकळा सध्या आपला तयार झालेला आहे. परंतु तो थोडासा भ्रमाचा आहे आणि तो तोडावा आताची मुलं ज्यांना आपण आपली भविष्य काळाची आशा म्हणतो ती मुलं खरं तर काय नक्की वाचतात कसं स्वतःला प्रेझेंट करतात हेही आपण कुठेतरी बघितलं पाहिजे किंवा त्या मुलांना अशी संधी तरी उपलब्ध करून दिली पाहिजे जेणेकरून ती मुलं काहीतरी वाचतील कुठल्या तरी संदर्भ ग्रंथांमध्ये जातील फक्त व्हॉट्सअप युनिव्हर्सिटी किंवा तुमच्या इंस्टाग्रामवरून शिकणार नाही काहीतरी वाचतील थोडासा खोल विचार करतील आणि सध्याच्या बदलत्या परिस्थितीमध्ये स्वतःमध्ये आमूलाग्र बदल घडवतील स्वतः एका गोष्टीचा विचार करतील. हा एक हेतू आमचा या स्पर्धा भरवण्यामागे होता आणि गेल्या कालपासून हा स्पर्धा चालू आहे. 5वी ते 7वीच्या ह्या स्पर्धा समर्थ इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये पार पडल्या. 8वी ते 10वी आणि 11वी 12वी ह्या स्पर्धा पंडित विश्वविद्यालय सोलापूर माध्यमिक विद्यालयामध्ये पार पडल्या आणि खुल्या गटाची स्पर्धा होती जिला वयाचं किंवा शिक्षणाचं किंवा कसंही बंधन होतं त्या स्पर्धा आज सकाळी सकाळपासून ह्या सभागृहामध्ये पार पडल्या. त्या प्रत्येक स्पर्धेला मी स्वतः उपस्थित होते आणि ह्या सगळ्या मुलांची जी भाषणं ऐकली ना आपल्याला असं वाटायचं की हे एवढी मुलं स्टेजवरील काय बोलणार आहे पण जर त्यांची भाषणं आपण ऐकली तर असं वाटतं की आपला सुद्धा अभ्यास खूप भाग आहे इतका डीप अभ्यास त्या विषयाचा ह्या मुलांनी केला आहे आणि हे सगळं ऐकल्यानंतर असं वाटतं की आपला निर्णय अजिबात चुकीचा नव्हता. आपण ज्या पद्धतीचं किंवा ज्या गोष्टीचं इमॅजिनेशन करून ह्या स्पर्धा भरवल्या होत्या ते मला साध्य झाल्यासारखं वाटतं आणि त्याच्यासाठी मी कोणाला प्रयत्न आहे. परंतु नगर परिषदेचा आणि जे माजी सदस्य होते किंवा जे नागरिक होते यांचा थोडासा आता आमचं बोलणं होते थोडक्यात खरं म्हणजे एखादं शहर कसं दिसेल हे ती नगर परिषद कशी आहे याच्यावरती करतं. जर पोलीस परिषद आपल्याला फार चांगला सक्षम घडवायचा असेल तर त्याच्यासाठी ती नगर परिषद आपल्याला सक्षम असली पाहिजे. थोडासा आमच्या संवादाचा म्हणजे प्रशासनाचा आणि पदाधिकाऱ्यांचा हा थोडासा सकाळच्या निमित्ताने व्हावं हाही या स्पर्धा बनवण्याचा आमचा उद्देश होता आणि तो या सगळ्या उपस्थितीवरून आम्हाला साध्य झाला असंही मला वाटतं. तिसरं ह्या कार्यक्रमाच्या निमित्ताने मी विशेष ऋण व्यक्त करू इच्छिते ते माझ्या कर्मचाऱ्यांचं कारण गेल्या आठवड्यामध्ये सुद्धा हा विषय आमचा झाला होता की आम्हाला अशा प्रकारच्या स्पर्धा करून आणि अतिशय कमी कालावधीमध्ये स्वतःची इतर प्रशासकीय कामं सांभाळून माझ्या कर्मचाऱ्यांनी ज्या पद्धतीने ह्या स्पर्धेचं आयोजन केलं म्हणजे अगदी स्वतःचं घर किंवा कुटुंब विसरून अगदी दिवसरात्र इतर कामं करून सुद्धा ह्या स्पर्धेचे सक्षम आणि चांगलं नियोजन माझ्या सर्व स्टाफने केलं तर ह्या निमित्तानं मी
शाळेच्या समाजाच्या माननीय अध्यक्ष श्रीमती वासंती देऊ क्षेत्रात योगदान देऊन नुकतेच निवृत्त झालेले सुहासराजे निकम आपलं स्वागत आणि सन्मान यांनी माध्यमातून या पद शहराचा सर्वांगीण विकास करणारा विकास करून शहरातील सहकारी धुरा सभापती केली त्यांच्याबद्दलचे बोलायला आपण नेहमीच प्रयत्न मार्गदर्शकाने धन्यवाद आणि आता सन्मान आपण स्वीकारावा धन्यवाद त्यानंतर आपला सन्मान सगळ्यांच्या चेहऱ्यावर असं घडलं म्हणजे नक्कीच आपण परीक्षेतून साठी एक सूचना आहे काही मान्य धन्यवाद शिक्षण क्षेत्रात असणारं त्या मला सांगली जिल्ह्यातले चांगलं मोठं गाव जिथं जिल्ह्यात एक नवोदय असतं ते सुद्धा ह्या पडूसला आहे अगदी मुंबईत अंधशाळा हायस्कूल इथंपर्यंतच्या कॉलेजपर्यंत असताना सुद्धा असणार गाव म्हणजे पडूस ती नगर परिषद झाली आणि आपल्याला फार आनंद झाला. पण आजच्या वर्तमान दिनानिमित्त काय गोष्टी बोलायच्या काय गोष्टी बोलायच्या पण बोलणंच गरजेचं आहे. नंतर राष्ट्रीय मॅडमला माहीत पाहिजे आपल्याला की ज्यावेळेला ग्रामपंचायत होती त्यावेळेला हे नवोदय आलं किंवा ह्या गावाची प्रसिद्धी तेवढी होती काय कमी नव्हती. पण आज मला परिस्थिती गावाची अशी आहे की आपल्याला त्याच्या बारकाईने लक्ष दिलं पाहिजे. पाण्याची सोय गावामध्ये नाही. आता नवीनच या 3 महिन्यामध्ये मला वाटतं बुलेट ट्रेन काय काय अहमदाबादला गेली नाही तसं इथे एक आरक्षण पडलं गावावर ते उद्योगाला रस्ता मला माहीत नाही गावात सगळं फळवून होऊन टाकलं आणि शेतकरी प्रधान गाव असल्यामुळं त्या शेतीवर असताना जगणाऱ्या लोकांना सुधारण्याच्या दृष्टीनं ते रस्ते वळणं गरजेचं असते. पण कसं झालं की किती परिस्थिती गेली त्यामुळं थोडासा त्रास शेतकऱ्यांना लहान सण काढताना त्या 4 महिन्यामध्ये मानसिक टेन्शन वाढलं आणि थोडासा त्रास झाला. आता मला वाटतं 3-4 वर्ष झाली जवळजवळ काय नगरसेवक कोण नाही पण तुम्ही माहिती अनाउन्समेंट करता नगरसेवक आमचं माझ्यासारखं थांबवा कारण सिंग गावात हे अजून नगरसेवक आहे ते नेहमीच काही चुका केली असं गावाचा त्यामुळे ते थांबवा 4 वर्ष झाले नगरसेवक नाही तो आरक्षण पडलं काय झालं शासनाचं नियमन प्रमाण पडलं. आम्हाला मॅडमना विनंती करायची आहे की लोक रस्त्याला जागा देते फुकटची ती जागा पण रस्ता करा काहीतरी कारण त्याला लावू नका. का तर प्रत्येक अधिकाऱ्याचा एक काळ असतो त्या काळामध्ये त्या गावासाठी त्या अधिकाऱ्याने काय केले त्याच्या आयुष्यामध्ये ठसा उमटून जात असतो. तशा पद्धतीनं आपलं काम व्हावं. आम्ही गावकरी तुमच्या पाठीशी आहे. आम्हाला आरक्षणासाठी लोकांच्या बऱ्याचशा मिटिंग झाल्या त्याच्यावर काहीतरी तोडगा काढला असा विचार झाला त्यात काहीतरी बदल होईल कोणाला जास्त केलं त्याचा काहीतरी विचार केला जाईल आणि अशा पद्धतीनं मला गावातून सांगायचं आहे परुषला एक कवी संमेलन होतं आणि निवृत्ताई त्यांच्या मार्गदर्शिका आणि मला विशाखापट्टणम आवर्जून बोललो त्या कार्यक्रमासाठी तुम्ही ह्या कार्यक्रमाला आलं पाहिजे. अध्यक्षस्थानी शेखर गायकवाड होते आणि शेखर गायकवाड साहेबांजवळ माणसं वाढले ते बी कवी होते त्याची पुस्तकं बरेच मी वाचली आणि स्टेजवर बसल्यावर मला एक पुस्तक वाचायला मिळाली आणि ते एक कविता तिने लिहिलेलं हे वाचलं शेतीचे कायदे शेतीचे खूप कायदे कसे असतात ते पुस्तक शेखर गायकवाड मला 3 वाचलं आणखी प्लॉटचे कायदे कुळ कायदा अशी परिस्थिती सांगितलं त्यामध्ये उदाहरण त्यांनी सांगितलं शेतकरी कसे असतात म्हणजे एक अर्धा एकर जमीन होती आणि त्या वादात भावाभावाने कोर्टात गेली केस झाली 4-5 वर्ष 7 वर्ष झाल्यानंतर त्याला प्रमाण घेतलं
आणि मला गावाच्या अर्धा एकर जमीन आहे. आणि गावच्या सगळ्या लोकांकडे पुढे सरपंचाने काय मला दाब देऊन म्हणले की अर्धा एकर जमीन म्हणजे माझी स्मशानभूमी गेली. आणि मला काय पोरायकडे मार्केट एका म्हणून बसून म्हणते तुला बघायसाठी तुम्ही जाते ठीक आहे म्हणजे मग साहेबांनी तुम्हाला लावली करायला असेल तहसीलदार असेल त्याला कळवलं बाबा आमच्या गावाची स्मशानभूमी जमीन घेतली का तर घेतली सांगितलं मी तिथे येणार आहे. मग मीटिंग बोलवली साहेब हजर झाला. त्यावेळेस विचारलं की जमीन कोणाची कोण बोलायला काय काम करते त्याला जमीन आहे का पाठीमागं नागोतीची जमीन तुम्ही काय घेतली त्याच्या शेजाऱ्याला जमीन कोणाची आहे तर म्हणजे असा पद्धत आहे पहिली चार एकर असताना तुझ्या आता एकर काय घेतली चालणार नाही म्हणजे ते काय करायचं सोडून त्याला गाव नाही म्हणायचं. असे त्यांचे बरेच दुकानं होती. शेतर गायकवाड साहेबांची चांगले समज होते ना आता सुद्धा करायचे होते ते सुद्धा माझे चांगले होते गायचे माणूस आहे ते आंध्र प्रदेश होते तेव्हा माझा त्यांचा संवाद होतो कसा. तर अशा पद्धतीनं बऱ्याच वेळ गेला नाही. मॅडम कळले 9 वर्ष झाली आपल्या नेते मंडळी पोलीस गावासाठी शेकडो करोडचा हजारो करोडचा काम मोठं व्हायला लागले. तशा पद्धतीनं शिक्षण संस्था आहे बहुतेक उपसार पुरुष आहे तर ह्या गावासाठी आपण प्रयत्न करत आहे. आपण तुमच्या पाठीशी आहे फक्त एक गावाच्या सामान्य व्यक्ती सर त्यांना पाणी मिळतं का नाही किंवा त्याची काय स्वच्छता कोण आलेली आहे म्हणजे बरेचसे विषय आहेत. का तर एक बॉडी नसल्यामुळं आमच्यासारख्या फार बोलण्यासारखं काय चालत नसल्यामुळं आपण सगळं बघायला आपण सक्षम आहात. आपण मान मिळावा आपण समजून सांगणार मॅडम मला आदर आहे. आपल्याला एकदाच मी सांगितलं माझ्या छोट्या बहिणीप्रमाणे आपण असंच आपण पुढचं कार्य करावं गावाचा विकास व्हावा. आपण 2 मिनिटं मार्गदर्शन करा. कार्यक्रमामध्ये नगरपालिकेनं आवर्जून घेतलेला कार्यक्रम असून आपल्या या नगर परिषदेला जवळजवळ 9 वर्ष पूर्ण होत आहेत आणि या 9 वर्षाच्या कालावधीमध्ये मला वाटतं की बहुतेक एकही वर्धापन दिन झालेलं नाही आणि मॅडमने हा स्तुत्य उपक्रम हातात घेऊन हा कार्यक्रम इथं साजरा केलेला आहे. त्या कार्यक्रम म्हणजे वक्तृत्व कला स्पर्धा. तर या वक्तृत्व स्पर्धेमध्ये विकार वाढावं हा कार्यक्रमाचा उद्देश आहे. तर हा जो कार्यक्रम आहे हा कार्यक्रम कुठल्याही राजकीय नसून एक मॅडमने स्वतःहून केलेला कार्यक्रम आहे. त्या कार्यक्रमाच्या निमित्तानं मी मॅडमला सांगू इच्छितो की आपल्या नगर परिषदची बॉडी गेली 2 वर्ष झालेली आहे आणि त्या 2 वर्षाच्या कालावधीच्या अगोदर आपल्या बलूची एक मोठी पाणी पुरवठा योजना आपल्या इथं त्याचं काम चालू आहे. कारण का त्याला काही कोण आता अस्तित्वात बॉडी नाही आणि कोण गावामधला कुणी कुठल्या नगरसेवक किंवा कोणी विचारायचा अधिकारी नाही. कारण का हा तरी मगाशी सांगितलं की हे नगरसेवक वगैरे पण ते नगराध्यक्ष पण नगरसेवक आता अस्तित्वात नाही. ते आता सध्या समाजसेवक म्हणून किंवा काहीतरी गावाची जबाबदारी म्हणून ते काम
आमचेच बंधू राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे तालुका अध्यक्ष, सर्व परीक्षक, सर्व पत्रकार, जे लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ आम्ही म्हणतो ते आपण सगळे उपस्थित राहिला त्याबद्दल, आणि त्याचबरोबर दुसरे आमचे मित्र ते मला 2 मिनिटाचा वेळ दिली ते श्रीकांत माने, सर्व कर्मचारी, नागरिक, उपस्थित सर्व स्पर्धक आणि ज्यांनी ही कल्पना 9 वर्षात कधीही सत्यात आणली नाही, पण 9व्या वर्षी त्यांनी ही कल्पना सत्यात आणली. दररोज गावात आपण काहीतरी नवीन करू शकतो ह्या कल्पनेने हे वेळेला काम करणाऱ्या त्या सर्वांच्या लाडक्या शिव मॅडम एकत्र आणून ज्या लोकांच्या सहभागातून आपल्याला काही विकास साधायचा आहे त्या कल्पना मांडाव्यात अशी कल्पना मी पलूस नगर परिषदेची स्थापना झाल्यापासून प्रथमताच बघतोय. त्याबद्दल मी राशीकर मॅडमचे परत एकदा आभार मानणार नाही, धन्यवाद देतो. आणि त्याचबरोबर माझी दुसरी इच्छा व्यक्त करतो की पुढच्या वर्षी दशकपूर्ती आहे, त्या दशकपूर्तीला कदाचित नवीन बॉडी स्थापन होईल, त्या बॉडीच्या सहभागातून आपण एक भव्य अशी मोठी स्पर्धा घेऊया. जी स्पर्धा असणार आहे स्वच्छ माझा प्रभाग. मॅडमनी पण ती कल्पना ऍक्सेप्ट केलेली आहे. आपण त्याला सहभाग नोंदवून किंवा सहभागी होऊन आपल्या गावाचा विकास कसा होईल त्या दृष्टीनं आपण प्रयत्न करूया. परत जास्त वेळ न घेता इमोशनने अगोदर मला धमकी दिली त्याला परत एकदा मी ह्या पलूस नगर परिषदेच्या शिव मॅडम यांना आजच्या उपाध्यक्ष जगदंबा चॅरिटेबल ट्रस्टचे संस्थेगत मनोरंजनासाठी आदरणीय दिगंबर पाटील दादा, मार्गदर्शक गणपती सुभाषराव पुजारी साहेब, रामादांना, विशालभाऊ दळवी, तसेच पलूस सहकारी बँकेचे उपाध्यक्ष सन्माननीय प्रकाशप्पा पाटील आणि महिलांच्या अडचणीचा आवाज उठवतो आणि 30-40 वर्षे आवाज उठवणाऱ्या वासंती मिलूबाई, त्याचबरोबर आमचे गुरुवर्य निकम सर, आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे त्यांनी हा कार्यक्रम आयोजित केला. कारण आम्ही जवळजवळ 5 वर्षानंतर ज्यावेळेस प्रशासकीय नेमलं प्रत्येक वर्षी फक्त वर्षच मोठं झालं, आणि आज आम्हाला नोबंदी झाली तर काळ आहे की 9 वर्ष पूर्ण झाली नगर परिषदेला. त्यामुळे त्या या कार्यक्रमाचे आयोजक सन्माननीय आपल्या सुरू मॅडम, राष्ट्रपती मॅडम यांचं मानपून मी आभार व्यक्त करू करायचं आपल्या सर्वांच्या वतीनं. अतिशय चांगला कार्यक्रम आयोजित केला आणि चांगल्या कामासाठी आपण सगळ्यांनी पुरस्कारांनी प्रत्येक वर्षाची एकत्र आलं पाहिजे. त्याचं उदाहरण म्हणून आपण असं बघतोय. पत्रकारांना एक विनंती आहे, वेळा पत्रावर आम्ही सगळे एकत्र आहे म्हणून. प्रत्येक वेळी वेगवेगळे दिवस बदलत असं राजकारण बदलत जातं. त्या चांगल्या कामासाठी आमचा पहिल्यापासूनच हे झालेलं आहे. आताच आम्ही वैभव साहेब असलेल्या प्रमाणात नसलेले का पलूसमध्ये जो आपला आता घरचा विषय जो शिक्षणाचा विषय जो तरुण पिढीची बरबाद होत चालली आहे त्याचे टप्प्याटप्प्याने आम्ही सगळे मिटिंग घेत आलो. आता आम्ही सुद्धा मिटिंगच करून विसरवून आलो की पोलीस आपलं हे या भागात या जिल्ह्यातलं सगळ्या नंबरचं आता स्थान आहे, पण येणाऱ्या काळात सुद्धा याची प्रगती असेच आपल्या सर्वांच्या एकीने होईल. एवढी आज आपल्या स्टेजवर आपण जे प्रचिती त्या मॅडम तुमच्या कोपेला यात आमचं स्टेजवर आमचं असं वाटतं की आमची माणसं आमचं गाव त्याच्याप्रमाणे प्रचिती येत्या. आपण काय घ्यायचं नाही थोडे दिवस आमचं गावच असं आहे की अक्षरशः इथे थोडी थोडं राजकारण करतात. तुम्ही आमच्या गावात आता 3 वर्ष झाले तुम्ही अभ्यास केला केला हे सर्व करत असताना मॅडम एक आमच्या कॉलेजचे पहिले नगराध्यक्ष स्वर्गीय राजाभाऊ सदामते यांची आठवणाशिवाय राहत नाही की ज्या माणसानं एक पहिलं नगराध्यक्ष पदाचं वाचन समाजाचं येऊन एक गावाला दिशा देण्याच्या सगळ्या राक्षस पक्षाला बरोबर घेण्याचं काम केलं. आज तो आमच्यातून निघून गेला, त्यामुळे त्याची एक आम्हाला खंत दाटून येते. एक सर्व करत असताना मॅडम तुम्ही आमच्यात बघा की आज आमच्या पलूस सहकारी बँकेनं 1000 कोटीचा टप्पा काढला. आज महाराष्ट्राच्या बाहेर आमच्या बँकेचं नाव गेलं. एक संयमी माणसं आमच्यात तयार होते. विशालभाऊ दळवी यांचे वारस आहेत. भरतभाई यांनी कुस्तीच्या मार्फत आमचं कुस्तीचं मैदान
आणि आज पलूस नगर परिषदेने जो आज आपल्या वर्धापन दिनानिमित्त आपण सर्वांना बोलवलं घेतल्याचा सत्कार केला त्याबद्दल सो मॅडम तुमच्या सर्वांचा आम्ही आभार मानतो. तो तुम्हाला या वर्धापन दिनानिमित्त शुभेच्छा देतो. व इथून पुढे आमची निवडणूक झाल्यानंतर मॅडम आम्हाला एक चांगल्या राज्याचं कशा पद्धतीने काम करावं तुम्हाला मॅडम विचारलं तुम्ही याच्यावर काम कुठे केले तर मी सांगितलं तुम्ही 2 वेळा काम केलेलं आहे. मॅडम महिला म्हणून आम्हाला सगळ्यांना समजावून घेतलं तुमच्या सहकार्याच्यावर थोड्या वेळी कधी कुठं मतभेद झाले असतील ते सर्व मिळून इथून पुढे आपण काम करूया. तुम्हाला आणि एकदा आम्ही सर्वांच्या वतीने शुभेच्छा. आज महाराज आणि पद्मावती या भगवंताच्या पदपुरुषानं पावन झालेली भूमी पलूस यामध्ये आज आपण पलूस नगर परिषदेचा 9वा वर्धापन साजरा करत आहोत. मी राजशंकर मॅडमला एक धन्यवाद देतो. एक चांगला एक वेगळा उपक्रम हाती घेतला कारण असे वारंवार मॅडम हे असे वारंवार उपक्रम व्हायला पाहिजे. आपल्या गावाची आपली समाजाची प्रगती होऊ शकत नाही आहे. तर पहिल्यांदा मी सर्व संतांची व्यासपीठ त्या सर्वांचं नाव घेत नाही. आज ज्यांना हे ट्रॉफी मिळाले ते उत्सव मूर्ती माझे सर्व पत्रकार बंधू आणि माझ्या सर्व पलूसमधील सर्व नागरिक बंधू होते माता सर्वांना या निमित्त 9व्या वर्षाच्या वाढल्या सर्वांना शुभेच्छा देतो. आणि खास करून आज आपल्या पलूस नगर परिषद कर्मचारी स्टाफ आणि राजशेखर मॅडम यांनी जे वेगवेगळे कार्यक्रम आयोजित केला त्यांना पण मनापासून शुभेच्छा देतो. याचं कारण असं आहे की येणाऱ्या पिढीला आपण सर्वपक्षीय लोकांनी या ठिकाणी बोलवलेलं आहे. मुळात आम्ही कधीही कार्यक्रमाच्या ठिकाणी किंवा बाहेर आल्यानंतर ज्यावेळी इलेक्शन असते किंवा एखादी तो इलेक्शनचा उत्सव असतो त्यावेळेला आम्ही एकमेकांच्या विरोधात लढू. पण गावासंकट असेल एकमेकांच्या सुख दुःखात असेल तर सर्वजण आम्ही एकमेकांना सहाय्य करत असतो. एकमेकांच्या पाठीशी ठाम उभं असतो. आम्ही सर्वांच्या तुम्हाला बही देतो जे तुम्ही चांगले काम कराल तर आम्ही सर्व तुमच्या पाठीशी राहू आणि असं तुमच्या आपण चांगलं काम घडत राहू की केदार त्यांनी एकदा परत माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद जय महाराष्ट्र. वर्धापन दिनाच्या निमित्तानं पंडित विष्णू दिगंबर पुरस्कार करणार त्याच्या बक्षीस वितरणाचा समारंभासाठी आजच्या या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे आपले मार्गदर्शक सुहास निकम सर, कार्यक्रमाच्या अध्यक्षा पलूसच्या ज्येष्ठ साहित्यिक वासंताई मेरो, या कार्यक्रमाच्या प्रमुख संयोजिका यांच्या तरतुदीतून हा कार्यक्रम साकारला. त्या पलूस नगर परिषदेच्या मुख्याधिकारी निर्मलाताई राजशंकर मॅडम या कार्यक्रमासाठी उपस्थित असणारे सर्व मान्यवर उपस्थित सर्व परीक्षक आणि ज्यांनी या स्पर्धेमध्ये भाग घेतला सर्व स्पर्धक बंधू आणि भगिनी. तर श्रीकांत आणि सांगितल्या पद्धतीनं आपल्या सर्व जे स्पर्धक आहेत त्यांना मिळालेले बक्षीस घेण्याची आठवता आहे. ग्राहकांची संख्या या ठिकाणी कमी आहे परंतु आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं सुरुवातीपासून गणपतरावपासून या ठिकाणी देशमुख झाले असतील, नरराज असतील, रामनाथ असतील आणि आपल्या वक्तृत्वातून काही गोष्टी या ठिकाणी उल्लेख केल्या त्याबद्दल थोडं बोलणं गरजेचं आहे. कारण पक्षी म्हणून बोलत नाही परंतु पलूस काँग्रेसचा जो जाहीरनामा आपला होता त्यामध्ये आपण एक उल्लेख केला होता की बाबा पलूसला उत्तरेला एक आपलं विमानतळ आहे. पलूसच्या मध्यभागातून एक हायवे जातोय राष्ट्रीय महामार्ग आणि पलूसच्या दक्षिणेला एक रेल्वे स्टेशन आहे. राजकीय दृष्ट्या काही कालावधी केल्यानंतर काही लोकांनी त्यावर टीका केली किंवा नगर परिषदेच्या जाहीरनाम्यामध्ये तुम्ही या ठिकाणी विमानतळाचा उल्लेख केला होता तसं काय झाला वगैरे. परंतु आता आपल्याला माहिती आहे की कोल्हापूरसारख्या जिल्ह्याच्या विमानतळाची परिस्थिती काय आहे. पलूसमध्ये विमानतळ होणं अपेक्षित नाही परंतु पलूससारख्या शहरामध्ये काय पोटेन्शियल आहे आणि त्या पलूसचं डेव्हलपमेंट करताना आपण कोणते व्ह्यू पुढे ठेवले पाहिजे. त्या दृष्टीने शेती असेल सर्व क्षेत्रामध्ये अग्रेसर असणारे एक गाव आहे. खऱ्या अर्थानं त्या गावाचा विकास करायला असेल तर आता सांगितलं
उदयनाथ मंगेशकरांसारखे गायक त्या ठिकाणी वेगवेगळे कार्यक्रम ठिकाणी या ठिकाणी आयोजित केले जातात आणि ती एक त्या शहराची सांस्कृतिक ओळख आहे. त्यामुळे त्या शहराला एक ओळख आहे, तिथे येणाऱ्या लोकांच्या मध्ये त्याच कारणामुळे ओढ आहे. तर असंच आपण आज पलूस नगर परिषद यांनी 9वा वर्धापन दिन. खरं तर सीओ मॅडमचं मनपूर्वक आभार की भारताचं जे उज्ज्वल भविष्य आहे, अशा भविष्य जो विद्यार्थी आपण घडवितो आणि त्या विद्यार्थ्यांना एक व्यासपीठ निर्माण व्हावं यासाठी जो त्यांनी प्रयत्न केला, त्याबद्दल खरंच त्यांना मनपूर्वक धन्यवाद देते. आणि मॅडम अशा अनेक प्रकारच्या स्पर्धा तुम्ही ठेवत आणि विद्यार्थ्यांना एक व्यक्तिमत्व त्यांचं घडता येईल किंवा त्यांचं अष्टपैलू व्यक्तिमत्व आपण तयार करू. आणि आजचा भारताचा जो सुजाण नागरिक आहे हा घडविण्यासाठी अत्यंत चांगल्या पद्धतीनं प्रयत्न करू. आणि हा प्रयत्न करण्यासाठी अशा लोकांची खरंच मदतीची गरज आहे. आणि त्याबद्दल मी अतिशय या व्यासपीठाची किंवा सीओ मॅडमची मनपूर्वक आभार मानते. धन्यवाद. धन्यवाद. मनोगत व्यक्त करत असताना पहिल्यापासून ते आता मयुरी जाधव यांचे मनोगत व्यक्त केले आणि कुठेतरी सांस्कृतिक क्षेत्र पाठीमागे राहू नये यासाठी विशेष प्रयत्न असेल आता शेतकरी अंतर आता सन्मान या ठिकाणी संपन्न झाला. करायचं नागरिकांच्या वतीने राहून जाते. मी नागरिकांच्या वतीने प्रतिनिधी स्वरूपात आमचे संदीप नाना शिसाराव जगदीश पाटील यांना विनंती करतो की आपण व्यासपीठावरती या दोघांच्या शुभ हस्ते आपल्या सीओ मॅडमचा या ठिकाणी नागरिकांच्या वतीने सत्कार करा. दोघंही या व्यासपीठावर. खरं तर जगदीश काका आपली उपस्थिती या सभागृहामध्ये सकाळी हवी होते. तो कर्नाटक स्पर्धा भरवले त्या अतिशय उल्लेखनीय आणि कौतुकास्पद अशा स्पर्धा घेतलेल्या खूप छान. मला नेमकं काय वाटतं, ज्यावेळेला मॅडमचा फोन आला सीओ मॅडमचा, त्यावेळेला मी ईशान्य भारत दौऱ्यात होतो आणि जगातील सर्वात जास्त पाऊस पडणारं ठिकाण चेरापुंजी त्या ठिकाणी असताना त्यांचा फोन आला आणि मला रविवारी या स्पर्धेच्या पारितोषिक मी आहे. तर त्यात पुण्यात रात्री बसलो आले, रात्री उशीर आणि पुरुषमध्ये 10च्या मला सांगायचं एवढं की कधी कलकत्ता आणि कधी पुरुष आलं हा भाग संपलेला. इतकं स्पीड सर्व गोष्टीच्या झालं. तर या बाबतीत सुद्धा अतिशय स्पीडने आमचं गाव बदललं. या नगर परिषदेची सुरुवात झाली तत्पूर्वीच एकाच काय म्हणतात सांगतो की अगदी तिथं ग्रामव्यवस्था किंवा आपलं गाव म्हणून कसं ओळखलं जायचं, ज्याला पुरुष अतिशय त्यासाठी टीम असायची गर्दी मंडळी आम्हाला सगळे टीम असं करत जायचं. बघता बघता एक क्रिकेट खेळत होतो आम्ही या मैदानावरती. हायस्कूलमध्ये दिसायचं आईस पाटील सरांचं आईस्क्रीमचं ते दुकान ठेवून माझ्या शब्दवर येतात होतो. बघता 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 इतकं गाव वाढत गेलो की नेमकं अनेक गावात सुद्धा समजलं. इतकी प्रगती आणि आपलं ग्राम दैवत की ज्याच्या त्या दैवताच्या पदस्पर्शाने म्हणून आपण किंवा त्यांच्या आशीर्वादाने किती प्रगती होत गेली. अंधश्रद्धेचा भाग बघत आहे ना. आम्ही असं ऐकलं की महाराज यायचं काही एकत्र असायचे तिथे घराच्या माळावर आले की त्याची सहज म्हणायचे की इथे चक्रच येतील, तिथं प्रगती होईल असं सहज बोलायचे. आणि चक्र झाला, प्रगती झाली असं ते आमचं ग्रामदैवत आणि म्हणून पद्धतीचे टप्पे वाढत गेले. नंतर नगर परिषदेची स्थापना त्यानंतर असणाऱ्या सुविधा या गोष्टी अशा उल्लेखनीय खूप प्रगतीच्या होत गेल्या. आणि त्यातनं ह्या पुन्हा स्पर्धा केल्या जातात. बऱ्याच जणांची अपेक्षेची तक्रार तिथं पेशन्स असताना माणूस होता. मी एकदा साहेबांना जालन्यात साहेब होते, त्याच्यात त्यांनी बोर्ड लावला होता सर, कम वेलकम बट कम विथ सोल्युशन. तुम्ही व्हेरी ब्युटिफुल सोल्युशन ऑल्सो व्हेरी सिम्पल. सोल्युशन सुद्धा खूप सिम्पल असते. रविशंकरचं खूप आहे. तर आपण अशा पद्धतीने गेलं तर त्या
एक अधिकारी किती गरजा पूर्ण करू शकतो त्यालाही मर्यादा असतात. आणि मला स्कूल इथं बरेच बरेच लोक अधिकारी जातात, पण एखाद्या लक्षात राहतात टीममध्ये. तसं ह्या स्पर्धा घेणाऱ्या आज मॅडम ते आपल्या सर्वांच्या लक्षात राहिले. काय झालं की काम आणि पुढच्या संपूर्ण गावाच्या मागण्या पूर्ण करत असताना समाजाशी नळ जोडायला अशा जर उपक्रम घेतले तर ती व्यक्ती लक्षात राहते. आणि त्यानंतर अशा मॅडमने असा उपक्रम घेतला किंवा स्पर्धा घेतल्या त्या खूप छान घेतल्या. श्रीकांत माळेसर बोलतो म्हटले की बाहेर मला माहीत नव्हतं वन स्पर्धेमध्ये साकार वगैरे येऊन आले आणि खरंच त्याला काय असं देणं नसतं. पुढचं करंट घेतलं की ते पिछे निघून जातात. आकर्षक टॉपिक ठेवले तुमच्या बोलण्याला कोण बघणार असं आहे का? इतकं भारी आहे प्रश्न. त्याचा सगळं शिकले मॅडम मी आल्या फोटो काढला, इतकं सुंदर नियोजन आहे आणि सगळं वाचलं लागलं जे कार्यक्रम वाचन त्यातले स्वच्छ सर्वेक्षण 2025 ते खूप छान वाटलं कोकणातलं. त्यामुळे विद्यार्थ्यांना सगळ्या पाठ करून घेऊन एक वाक्य मी विद्यार्थ्यांनी पाठ करून घेतलं की बाह्य स्वच्छता ही अंतर्गत स्वच्छतेची पहिली पायरी आहे. वक्तृत्व स्पर्धेला असल्यानंतर ऐकते बाह्य स्वच्छता ही अंतर्गत स्वच्छतेची पहिली पायरी आहे आणि स्वच्छता ही सौंदर्याची जननी आहे. स्वच्छता ही सौंदर्याची जननी आहे. सर बरोबर आहे का? प्रार्थनेला सांगतो सर आमच्या तर स्वच्छ सर्वेक्षण स्वच्छता ही फार महत्वाची आहे. जेव्हा अंतर्गत स्वच्छता व्यक्तीची होते सर्व गोष्टी आपल्याला साध्य करता येतात. दुसरी गोष्ट मी वक्तृत्व स्पर्धेमध्ये सांगतो की स्मरणशक्ती हा बुद्धिमत्तेचा अविभाज्य भाग आहे. मी जवळजवळ 12वीची 10वीची इथं पुण्यासोबत घेणार आहे ते लक्षात ठेवायचं की स्मरणशक्ती डेव्हलप करण्यासाठीची काय तंत्र आहे ती आत्मसात केली तर आपली स्मरणशक्ती वाढते. तर स्मरणशक्ती असेल तरच आपण परीक्षा चांगली देऊ शकतो किंवा जीवनात दीर्घकाळ राहणाऱ्या लक्षात गोष्टी ठेवू शकतो. तर त्यातलं एक आहे की विद्यार्थी तणाव संतापात जर असेल तर ती स्मरणशक्तीची कार्यक्षमता ढासळते, देवाला होत नाही. लक्षात तुम्ही प्रत्येक स्पर्धेला सांगतो असं नाही लक्षात ठेवायला अडचण. 8 तास श्रम करून जेवढी शक्ती खर्च होत नाही तेवढी अर्धा तास तणावात एनर्जी खर्च ऊर्जा खर्च होते. आणि त्याच्या कारणामध्ये योगाभ्यासाने महत्वाचा भाग आहे ते आपला असल्यामुळे तुम्हाला सांगतो त्या गोष्टी करणाऱ्या सांगितली वेळ नाही तरी काय करतं स्मरणशक्तीचं जेव्हा कारण वक्तृत्व स्पर्धा तुम्हाला नेतृत्वासाठी वाटचाल करत असते. ज्यांच्याकडे वक्तृत्व शैली आहे ते नेतृत्व करणाऱ्याची मंडळी आठवा. सगळ्यांच्याकडे स्पीच चांगला आहे. मला वाटतं की राजकारणामध्ये समाजाच्या सेवेसाठी उतरलेली असतात मंडळी तिने आपलं स्पीच चांगलं केलं होतं आणि वक्तृत्व स्पर्धा चांगली असल्याने माणसाला लक्षात राहतं. त्याला आयुष्यात पहिल्यांदा ते सुद्धा बरं जाऊन बघतोय पण मी बरं जाऊन म्हणजे काही व्यक्ती मला भेटायचं आहे. आता बघितल्यानंतर मला चेहराच मानत राहिला होता. मी सहज बघितलं मला वक्तृत्व करणारी मंडळी आहे ती लक्षात राहतात. आणखी आमच्या विद्यार्थी विद्यार्थी म्हणून आमच्याकडे होते म्हणजे आपले पोलचे जे औरंगाबाद पोलीस होते अगदी प्राथमिकपासून ते व्याख्यान द्यायचे. तर ती केबिनमध्ये स्पर्धेला पाठवली की माझ्याजवळ शेवटचं आपलं बघायचं तिच्याकडे मग थोडा अभाव असा तसं तर इतकी छान वक्तृत्व कॉलेजमध्ये सुद्धा मी थोडी केली. आणि परवाचा एक फोन आला मी व्यायामासाठी वर गेलो अण्णा वगैरे आम्ही असतो मॉर्निंगला फोन आला सर म्हणजे गुड न्यूज तुम्हाला सांगायचं तर सांग पैसे काय तर म्हणजे वालचंद कॉलेजमध्ये लेक्चरर म्हणून जॉईन झाले. एक वालचंद कॉलेजला लेक्चर मी त्याला पहिल्यांदा म्हटलं काय खूप भारी शिक्षक आहे म्हणजे भारी म्हणजे कसं काय तर तुझ्याकडे वक्तृत्व स्किल आहे कौशल्य आहे आणि त्याच्यामुळे तू विद्यार्थ्यांच्यामध्ये छाप पडते. विद्यार्थ्यांना जे आवश्यक आहे ते त्यांच्या डोक्यामध्ये त्याच्यामध्ये उतरवण्यासाठीची कला स्किल आहे ती त्या वक्तृत्वावरच डेव्हलप होऊ शकते. चांगली चांगली भाषणं आहेत का लहानपणापासून आम्हाला चांगली भाषणं ऐकायची आयोजित सवय. अगदी मी 7वीला असताना विवेकानंद शिवाजीराव भोसलेंच्या शाळेला गेला बाबासाहेब आंबेडकरांची अनेक भाषणं ऐकली. तर हे ऐकत असताना एक सलग असताना एखाद्या विषयाकडे ते असं तात्कालिक बोलतात. तर हे स्किल करायला दुसरी गोष्ट की वाचन संस्कृती डेव्हलप झाली पाहिजे. आपल्याकडे भांडवल भरपूर पाहिजे. वाचन चांगलं करा
आमचं आपलं गाव. आणि मला फार चांगलं वाटतं. परवा एक आणखी ह्याचा माझ्या वाटतं कोणतं बोलत असतात तर बघितलं काय मला व्यस्तांसाठी कार्यक्रम झाला प्रोग्राम आपल्या सगळी पक्षाचे होते इकडे. ते पक्ष हा विषय नाही इकडे. गाव म्हटलं की पक्ष आज आहे उद्या नाही, कुठलाही व्यक्ती सगळ्यांनी एकत्र याव्या. आता व्यक्तीने एकत्रित कार्य करणं हा एक मार्ग, राजकारण हा दुसरा मार्ग आहे. त्याशिवाय गावची प्रगती होणं शक्य नाही. आज सरप्राईजमध्ये तुमच्या जवळ मला बसायला मिळालं. डॅलसमध्ये दोन अण्णा आहेत, दोन आप्पा आहेत, वैभव साहेब आहेत, दोन साहेब आहेत, दोन सुहास आहेत, दोन सुहास आहेत. म्हणजे आता ह्या व्यासपीठाचा बॅलन्स खूप छान आहे. परिसर कसं पुढं बसले. आमचं गाव संस्थाक्षम गाव आहे. बाहेर आलेल्या लोकांचं सांगतो की पलूस सर्व गावाला सामावून घेणारं गाव आहे. एका महासागरासारखं पलूसमध्ये कोणी आव्हान स्थिर व्हावं. पुढच्या वर्षी येण्याचा आत्ताच अनुभव आहे या सगळ्या सहकार्यात तुमच्या वतीने. पलूस गाव इतकं बेस्ट त्यांचं संस्कारक्षम गाव आहे. त्याचा उत्तम नमुना तुम्हाला बघितला असेल. निरीक्षण शक्ती पाहिजे, ऑब्झर्वेशन पाहिजे. थोरले बंधू आल्यानंतर धाकट्या बंधूंनी जागा निर्माण केली आणि श्वास हा आहे संस्कार. या संस्कारांच्या गावामध्ये आहे. मी गावाचं कौतुक करत नाही, पण वाटतं मला की माझं गाव असावं, माझं गाव डेव्हलप व्हावं आणि सर्वांना सामावून यावं वाटतं. बरेच पत्रकार काही मंडळी आहेत तर त्या सर्वांच्या उपस्थितीत आज छानसा कार्यक्रम होतोय. आणि राष्ट्रीय मॅडमच्या बाबतीत सांगितलं की त्यांच्याकडे पुढच्या वेळेला जायचा प्रसंग होता. योगासाठी हॉल द्यावा. मॅडमने एक हॉल तर तिने खूप प्रयत्न केला. तिथं देतो तिथं देतो बघूया म्हणजे मी जोपर्यंत नाही तोपर्यंत कुठं तरी देतो गावात बाहेर द्यावा. डायरेक्ट तुम्ही असताना त्यांच्याकडे गेलेला प्रवास थांबवू शकतो. हा 7-8 तासाचा प्रवास नाही. आपण तसं काय जर करूया. विशाल माझा विद्यार्थीच आहे म्हणजे सगळे टीम भैया सर्व विद्यार्थी मला एक छानसा पुस्तकाचा कार्यक्रम झाला. तिसरी आवृत्ती बाहेर पडली त्यांची. अशा देखील आमच्या गावामध्ये आहेत आणि आमच्या कार्यक्रमात तुम्हाला तर धन्यवाद. अशा राहण्यामध्ये सांगतो की अधिकारीच्या पंचवर बसतो तिचे 3 प्रश्न आलेल्या ऑब्झर्व केले. जे अधिकारी 8 वड्या मारते कर्मचारी खालचे 4 वड्या मारते, त्याच्या खालचे 2 वड्या मारते. तसं म्हटलं की शाळेत कापताना मुख्याध्यापक 8 वड्या मारत असतात, शिक्षक 4 मारते, पोरं किंवा 2 तर मारते. कुठेही अशी टीम असावी की त्या दिशेने सुंदर प्रशासनाचं काम चालवलं. आणि राशन मॅडमने हा नवीन उपक्रम घेतला. मला गावाला जवळ घेतलं, गाव एकत्र आणलं, सर्व पक्षाचे लोक आणण्याची किमया त्यांच्याकडे आहे. त्याबद्दल मी पुन्हा एकदा त्यांना धन्यवाद देतो. भाषणाकडे रूपांतर होण्याच्या मला छोटंसं मला इथं प्रमुख पाहुणे बोलवले याबद्दल मी राजकीय मॅडम आणि त्यांचे सर्व सहकार्यांना धन्यवाद देते. खरं म्हटलं तर वक्तृत्व स्पर्धा जवळजवळ 25 वर्षे पलूसमध्ये स्वामी विवेकानंद वाचनालयाच्या तर्फे दरवर्षी त्यांच्या जयंतीनिमित्त आपण घेत असतो. पण शासकीय यंत्रणेमार्फत आज पहिल्यांदा आपल्या पोलीस नगरीमध्ये वक्तृत्व स्पर्धा भरत आहे. त्याचा मला खूप आनंद आहे आणि याबद्दल मी राशीकर मॅडमना धन्यवाद देते की तुम्ही पहिल्यांदा ही योजना समोर आणली आणि त्याचा महत्त्व आहे. खरं तर वक्तृत्वाची कला ही लहानपणापासूनच विद्यार्थ्यांमध्ये येत असते. आणि त्या वक्तृत्वातूनच माणूस पुढं मोठा होत जातो आणि माणसं ऐकण्यासाठी येतात एखाद्या व्यक्तीला. म्हणजे व्हॉट्सअपवर सध्या कुमार विश्वासचं व्याख्यान ऐकण्यासाठी 25-30 हजार ऐकायला येतो. बरोबर ही जी कला आहे ना ही फार महत्त्वाची आहे की आपण काय बोलायचं आहे. 10 मिनिटात 15 मिनिटात तुमच्या त्या विषयाला अनुसरून सगळं तुम्हाला बोलायचं आहे. आणि विशेष करून या वक्तृत्व स्पर्धेमध्ये जे विषय ठेवलेले आहेत ते अत्यंत महत्त्वाचे आहेत.
जे निवडलेले आहेत ते अतिशय महत्त्वाचे आहेत. यात कुठल्या विषयाला तुम्हाला किती मार्क पडले आणि कोण विजयी झाले त्याला आपण धन्यवाद देतोय. महत्त्वाचं असं गेली 40 वर्ष सांगितल्याप्रमाणे साहित्य संमेलन पलूसमध्ये होतं. हे मी एकटी भरवत नाही. स्वामी विवेकानंद पुस्तकालयाचे पलूस सहकारी बँकेचे खूप मोठं योगदान आहे आणि म्हणून आपण हे सातत्याने एकही वर्षामध्ये गॅप न पडता साहित्य संमेलन करतो. आणि ह्या पलूस गावामध्ये सगळे विषय म्हणजे राजकीय, शासकीय, सामाजिक, सांस्कृतिक सगळ्या विषयांवरती थोडेसे मुद्द आणि आम्ही कार्यक्रम होतो. मी व्यासपीठावर सर्व मान्यवरांची नावं मुद्दामून घेतली नाही. वेळ जायला नको, कुणाला जायला विषय नको. पण एक महत्त्वाचं सांगावंसं वाटतं की आत्ताची पिढी व्यसनाधीनतेकडे वळते. यासाठी आमचे दिग्गज क्रांती सहकारी साखर कारखान्याचे वाईस चेअरमन यांनी गेले 3-4 दिवस झाले चालले आलेले विषय हा व्यसनापासून बाजूला होण्यासाठी सर्व स्तरातील लोकांना बोलावं, मुलांना या व्यसनापासून वाचवायचं आहे. आणि खरं सांगते मुलांना, व्यसनाने माणूस कधीही मोठा होत नाही, तो जास्तीत जास्त काळातच जातो. माणसाने हजरजबाबी असलं पाहिजे. कुठल्याही गोष्टीकडे पाहताना दृष्टिकोन चांगला पाहिजे. स्त्रीकडे पाहण्याचा दृष्टिकोन चांगला पाहिजे. आजही आमच्या समाजावर जर स्त्री सुरक्षित नसेल तर आमच्या जगण्याला काहीही अर्थ नाही. आणि म्हणून ही जी पुरुषांवरची विकृती आहे, तिच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन आहे, तो बदलला पाहिजे. आणि हे अत्यंत गरजेचं आहे की एकीकडे आपण विज्ञानानं आणि सामाजिक कार्यातून राजकारणातून मोठे होतो आणि दुसरीकडे घरातल्या व्यक्तीपासून ते बाहेरच्या समाजातल्या व्यक्तींपर्यंत प्रत्येक माणूस स्त्रीकडे पाहताना अत्यंत विकृतीने पाहतो आणि तिच्यावर अत्याचार करतो. माझे आईवडील अवधूतला द्यायचे आणि मी त्यांना रॉकेल आणि दुधाचे पैसे देण्यासाठी जायचे महिन्यातून एकदा. संध्याकाळ झाली, उशीर झाला, वेळेच्या वाहनांनी 5वा मैल गाठायचं ठरवलं. त्यावेळेला 5व्या मैलावर 6 नंतर ती पाखरुणी बसायची आणि तासगावच्या शेवटची गाडी निघायची 8:20ला तासगावपूर्वी. ती गाडी पकडण्यासाठी मी धावत पळत आली आणि येईल तेव्हा गाडी तर गेली. मी ट्रकमधून उतरले आणि गाडी पाच. मला आता गाडी नाही घ्यायला पलूसला. काय करायचं? बाई माणूस म्हणते काय तरी राशन वगैरे आहे की नाही. एक लेडीज उभा राहिली रस्त्यावर, हात थांबायचं त्यांना नाही. रात्री 12 वाजून गेले तरी सुद्धा एकाही वाहनांना मला घ्यायचं नाही. पुन्हा माझ्या लक्षात आलं, बापरे, माझ्या अंगावर पाठीसाठी म्हणजे मला हे सगळं भूत समजतं. आणि हे जर मला भूत समजत असतील तर मला कोणाची भीती आहे. म्हणून मी 5वा मिनिटे पळूस रात्री 3:30 चे 3 वाजले असतील. बांबोड्याच्या घरात पलीकडं म्हणजे बांबोडा पुढं होतं. एक टेम्पो माझ्या मांडीला घासायला आणि सारखा हाडला टॉय 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 सारखं सुरू झालं. मी म्हणते मी चालले रस्त्याच्याकडे नाही. हा बोंबला मला माझ्या नावात रिकामा नाही रस्ता तुला रिकामा दिला. पण त्यानं अक्षरशः माझ्या उजव्या मांडीला टेम्पो लावला आणि तो होता बसरीला. आमच्या महिलावरच्या कारखान्यामध्ये त्याची गाडी होती लावली. आता तो नाही अशा यात काय म्हणाय लाज वाटते का मला तसा निघालाय. आता काय नाही बाबा, मला भूतच समजते. चालत निघाले 5व्या महिन्यात चाललं कसा म्हटलं सांगायचं. मला त्यांना आपल्या टेम्पोमध्ये बसवलं आणि पोलीसमध्ये पोहोचवलं. मला हे म्हणायचं की आपल्या मनामध्ये जर भीती नसेल तर काय करायचं, कशा कोणासाठी थांबायचं आणि का सांगायचं. जेवढी माणसं वाईट आहेत तेवढी चांगली सुद्धा
समाजामध्ये जास्त माणसं चांगली आहेत. एखादा काहीतरी कृत्य करतो आणि सगळ्या समाजाला त्याचं भोगावं लागतं, असा प्रकार घडू नये. दुसरा एक प्रकार असा आहे, भुवनेश्वरीला मी अभिषेकासाठी पैसे आणि साडी द्यायला गेले. दुपारी 11-11:30 वाजता गेले. दुपारी 12:30-1च्या दरम्यान परत गेले. बोरजाई नगरमधून खाल्लं गोका असल्याचं काय वरनं ती रेल्वे जाती, खाल्लं एक कमान आहे. तिथनं निघाले. माझ्या 4:30 झाली. ते कानाला मी यायला गेले. माझ्या मागे एक गाडी, टू व्हीलर, दोघं होते. त्यांच्या मागनं 2-3 फोर व्हीलर गेल्या, टू व्हीलर गेल्या. ही गाडी काय कुठल्याच खिंडीत दिसत. आता म्हटलं जर याने मला खिंडीत काढलं आणि जर मला जर मागून माझे दागिने काढून घेतले तर काय. मी काय केलं, एक 40 फुटावर माझी गाडी थांबवली. त्यांना गाडी लावली. पर्समधून फोन काढला. कुठलेही बटन नाही, उगाच हॅलो पोलीस स्टेशन, पोलीस. मी वासंतगिरी बोलते. मी इथं धंदा सोडून यायला गेले आहे, पण माझ्या मागे 2 माणसं गाडीवर आहेत. येत आहे का लवकर. एवढा ऐकल्यावर ती गाडी वळली. गाडी नंबर गाडी सांगू का, 1 मिनिट MH10 तोवर गाडी पुढे गेली. मीच विचारते, मीच बोलते. हजारच्या मला यासाठी मी तुम्हाला सांगितलं की भिवून गांभरून बसण्यापेक्षा तुम्हाला तुमचं संरक्षण करता आलं पाहिजे. परमेश्वरानं ओढणी दिलाय, पदर दिलाय. पदराच्या सावलीत झोपण्यापेक्षा पदरानं फास लावायला शिका. समोर आलेल्या व्यक्तीच्या नड्याला फास लावायला शिका. आणि खरोखरच आहे की ह्या इतक्या 50 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये मी कोर्टाचा, न्यायाधीशांचा, वकिलीचा एवढा अभ्यास केला, एवढ्या लोकांच्या ओळखी झाल्या. त्यातून लक्षात आलं की स्त्रीवर जर अन्याय झाला आणि तिनं जर त्याचा खून केला तर तिला कारवाई होऊ नये. IPC कलम 100 प्रमाणे तिला थोडी मोजकी शिक्षा होते. हे आपण कधी शिकणार, हे आपल्याला कधी कळणार, आणि हे करणं अत्यंत गरजेचं आहे. म्हणून 50 वर्ष मी ते या गावामध्ये टिकले. ते या एका कारणामुळे धाडसी प्रवृत्ती. आपण कुणाचा अपमान करायचा नाही. आपला अपमान झाला तर शांतपणाने सौम्य शब्दात त्याला सांगायचं. फार त्याच्यावर आगाव करायचं नाही. तर डायरेक्ट त्याचं दिसत नाही काय आयाकडे आहेत ते नाही की जी भाषा आपल्या मनांच्या रूपात येते अशी भाषा नाही पाहिजे. कारण पुरुषाचा अपमान, अहंकार हा स्त्रियांचा बाजार होतो. तो दूर करतो. तिला आपण करायचा तिला म्हणून सुरुवातीला सर्व परीक्षकांचं अभिनंदन करते, त्यांना धन्यवाद देते आणि मी माझी 2 कविता सांगते. तू घराबाहेर जा म्हणालास मी जाईन. तू घराबाहेर जा म्हणालास मी जाईन. तू रस्त्यावर वर म्हणालास मी तसंही करेन. पण इतकी घाई कशाला. मला थोडा तरी वेळ दे माझी कामं उरकायला. मला अजून तुझ्या वाटे व्हायचे, गाठी घ्यायचे. तुझ्या उज्ज्वल भविष्याचे म्हणताना ऐकायचे. ढासळायला हवे तुझ्या ऐकापणाचे रोज उतरायला हवी. तुझ्या नशिबावर आलेली जास्तीची सूज ऐकला नाही. अजून तुझ्या कर्तृत्वाचा का लहानपणी म्हणायचास मी सुद्धा जायला श्रीलंका. अजून तुला ओळखत नाही आपले पोरके घेऊन माणसाला मनाही असतात. कॉलेजला हे सगळं तुम्ही शिकवत नसतं. कॉलेजात हे सगळं तुम्ही शिकवत नसतं. मुलाच्या सुखासाठी आईचंच काही बोलतं. तुझ्या सुखाचे 4 दिवस पाणी म्हणते. तुझ्या सुखाचे 4 दिवस पाणी म्हणते. हात नको गड बघा उद्या ढेकी जाईल म्हणते. हात नको गड बघा उद्या ढेकी जाईल. मुलांना मुलींना माझं सांगणं आहे, आई वडील शिक्षक गुरु यांचा अपमान कधी करू नका. आणि त्यांच्याशिवाय आपण काही जर
जवळजवळ 15,000 स्त्री पुरुषांचे घटस्फोट सामंजस्याने घेतले. हे याच मनुष्याला दिले. आणि म्हणून मला एक समाधी माझी कर्मभूमी आहे. पलूसमध्ये मला बसवता प्राधान्य काशाबाणाने तसे मी काशाबाणाने पण तरी सुद्धा नंतर त्यावेळी लोक एकत्र आले त्यावेळी मला सुद्धा वाटलं की बरं करायचं गाव एकत्र यायचं. दुसरी कविता सांगते. मी स्त्री आहे याचा मला अभिमान आहे. मी स्त्री आहे याचा मला अभिमान आहे. फुलांनी मला कोमलपण दिले, ताऱ्यांनी मला सुंदर तेज दिले, भूमीने दिली मला सृजनशक्ती, आकाशाने पुरविली मायामती, पर्वतांनी तर मला कंठर केले, पवित्र नद्यांनी डोळ्यात तीर्थ भरले. उगवणारा लाल सूर्य माझ्या ललाटावर आहे. मी स्त्री आहे याचा मला अभिमान आहे. मी आईची मुलगी अवघड हारणीसाठी, मी आईची मुलगी अवघड हारणीसाठी, मी बाबांची लाडकी त्यांच्या जीवासाठी, मी भावाची बहीण वाटच्या सावलीसाठी, मी आजीची नात दुधा करण्यासाठी, मी परक्याचं घर म्हणून सांगतात मला, मी परक्याचं घर म्हणून सांभाळतात मला, त्यांच्या निर्माण प्रेमाने दाखवून देतो गळा. अशी आपुलकीची नाती माझी श्रीमंती आहे. मी स्त्री आहे याचा मला अभिमान आहे. उंबरठ्याचे महापुराणू नव्या घरी आले, उंबरठ्याचे महापुराणू नव्या घरी आले आणि माझे पती पण समुद्राला मिळाले. मी पतीची सखी झाली, मी पतीची सखी झाले. सुख दुःख केले, चार हातांनी घरकुल कसे जोडवंत झाले. मी बाळाची आई माझा बदल झाला होता. मी बाळाची आई माझा बदल झाला बोला. संसाराचा मळा जरासा भरून आला. मी सुहासिनी, मी सुहासिनी, घर मंदिर आहे, मी स्त्री आहे याचा मला अभिमान आहे. ऊन चोचून चांदणं पुरवते सर्वांवर धरते छाया, देवानीही हट्ट करावा अशी पुरवते माया. मी विश्वरथाच्या रथाचे गतिमान चाक आहे. मी स्त्री आहे याचा मला अभिमान आहे. मी स्त्री आहे याचा मला अभिमान आहे. धन्यवाद. पुन्हा एकदा सर्व विजयांना शुभेच्छा देते, अभिनंदन करते. वक्तृत्व स्पर्धेतून उद्याचा सशक्त नागरिक घडावा ही प्रामाणिक भूमिका घेऊन पलूस नगर परिषदेनं अर्थात निर्मला मॅडम यांनी वक्तृत्व स्पर्धा आयोजित केलेली आहे. अभिनंदन. माननीय अध्यक्षांच्या शुभास्ते पारितोषिक दिले जाते. धन्यवाद. यानंतर इयत्ता 8वी वर्गाचं अभिनंदन करावं. माननीय प्रमुख केले जाते. धन्यवाद. विजयांचं अभिनंदन, मान्यवरांचे आभार. विनंती करतो धन्यवाद. प्रथम क्रमांक समर्थ संपत नलवडे आता अभिनंदन केलं जातं, त्याचा सन्मान करावा. ओके. त्यानंतर जेव्हा वाऱ्याचा आवाज पावसासारखा वाटला पाहिजे, अभिनंदन, शुभेच्छा आणि धन्यवाद. 11वी 12वी वरिष्ठ महाविद्यालय गटातील प्रथम क्रमांक सुजय संजय यादवाडे असा तर खूप सारे शुभेच्छा दिल्याबद्दल पुढील वाटचाली सत्याग्रही तृतीय क्रमांकाच्या पारितोषिक संघर्ष कांबळे. द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक दिलं जाते काळ्या. अभिनंदन, शुभेच्छा. नेहरू आणि पलूस नगर परिषदेच्या माननीय मुख्याधिकारी निर्मला राशीकर गमकर मॅडम त्या तिघांच्या थोडंसं या पुढं मॅडम ताई बसायचं नाही, थोडंसं पुढे शाळेच्या प्रचंड शुभेच्छा. आमच्या पलूस नगर परिषदेचा गौरव काही उत्तम सर्वांचं अभिनंदन आणि शुभेच्छा. पुढील आपल्या भावी वाटचालीसाठी
आणि खरं तर फक्त वक्तृत्व स्पर्धामध्ये आपण सहभाग नोंदवू नका, तर इतर सामाजिक उपक्रम असतात तर आपल्या आपण भावना व्यक्त कराव्या अशा आमचे गेली 2 दिवस वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन केले. त्यामध्ये 5वी ते 7वी, 8वी ते 9वी, 11वी ते 12वी आणि खुल्या गटामध्ये या स्पर्धेचं आयोजन केलं. 2-3 वर्ष राहतात, चांगलं काम करणाऱ्याच आठवणीत राहतात. मॅडमनी फार चांगला उपक्रम आपल्याला घालून दिलेला आहे. इथून पुढे आम्ही कर्मचारी आणि आता काय आपल्याकडे पदाधिकारी नाहीत, पण तुम्ही सर्वजण नगरपालिकेत आल्यानंतर आपले नागरिक आणि सर्वजण पदाधिकारी यांनी ही परंपरा कायम अशीच पुढे चालू ठेवून आपल्या पलूस गावाचं आणि पलूस नगरीचं नाव असं अपेक्षा व्यक्त करतो. आणि या कार्यक्रमासाठी आपण सर्वजण इथं उपस्थित राहिला आणि या कार्यक्रमाची शोभा वाढेल त्याबद्दल नगर परिषदचे मुख्याधिकारी निर्मला राशीनकर आणि सर्व कर्मचारी यांच्या वतीने आपल्या सर्वांचा आभार मानतो आणि हा कार्यक्रम संपला असं मी जाहीर करतो. धन्यवाद सचिन साहेब, धन्यवाद. मनगटाचं जोर लावून दाटला जरी अंधार एकजूट होऊ आज दिवा देऊ तेज धावर. तू आभाळ आभाळ वादळ तुझं तू राजा आसमानीचं बळ धावरी. तू आभाळ आभाळ वादळ तुझं तू राजा आसमानीचं बळ धावरी. सागरे मग पम धम नी नी सा सरे नी धम प ग म ग रे सा रे नी सा. मनाशी ध्यास घेऊन आज तुडवा वाट तू झोकून देर तुझ तुसार तुडवा वाट.